मनमाड दिव्यांग ग्रुप व भाजपा दिव्यांग आघाडीच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन व सर्व धर्म समभाव सौहार्द सलोखा उत्सव साजरा। नाशिकच्या मनमाड शहरातील मुक्तांगण जिमखाना येथे सोमवारी सकाळी ईद मिलन सौहार्द सलोखा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला। यावेळी मंचावर धर्मगुरू, राजकीय, सामाजिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धर्मगुरू भंतेजी दीपंकर हे होते। यावेळी बुरहान शेख यांनी थोडक्यात कार्यक्रमाची प्रास्ताविकातून ईद मिलन सर्व धर्म समभाव सौहार्द सलोखा उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाले असे सांगितले। बुरहान शेख व दिव्यांग बंधू भगिनींच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व शॉल देऊन सत्कार करण्यात आले। धर्मगुरू भंतेजी दीपंकर, गुरुद्वाराचे मानसिंग जयस्वाल व सहकारी तसेच प्रमुख मान्यवरांनी ईद मिलन सर्व धर्म समभाव सौहार्द सलोखा कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले। बुरहान शेख यांनी ईद मिलन सौहार्द सलोखा उपक्रम आयोजित केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी सर्वांनी एकमेकांना ईद मिलनच्या शुभेच्छा दिल्या व शिरखुर्मीचा आस्वाद घेतला। याप्रसंगी अजय केदारे, दत्तू माळी, सुनील सोनपरोते, निसार शेख, सुभाष सांगळे, शब्बीर पठाण, सूरज गर्जे, मोहसिन शेख, इक्बाल शेख, साहेबराव जाधव, साहेबराव झालटे, सुमया शेख, कैलाश गीते, सैदा कुरेशी, रुकसार शेख, विजया टोपले, राखी गायकवाड, गौतम जोगदंड, कुंदन केदारे, दीपक घाटे, उमाकांत देसाई, शशिकांत देसाई, भास्कर गर्जे, शशिकांत पहुरकर, सुरेश नगराले, रामचंद्र सानप, कुबेरजी, कयूम खान, शोभा पाटील, संकेत पाटील, करण संतोष गोलवड, ज्योती बिडवे, लीलाबाई ठाकरे, असलम शेख, इस्माइल शेख, किशोर कुनगर, दौलत बोंबडे, रोनाल्ड नेल्सन, फर्नांडिस, राजू परदेशी, मलिक शेख, मंदाबाई रडे, शंकर परदेशी, हुजैफा अन्सारी, मुस्तकीम शाह, दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने हजर होते। या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दिव्यांग बंधू भगिनींनी केले। सूत्रसंचालन बुरहान शेख यांनी केले तर आभार अनिस फिटर, प्रथमेश चित्ते यांनी मानले। आवाज जनतेचा न्यूज मराठी, वृत्तवाहिनी मनमाड। आज या ठिकाणी आमचे मोठे बंधू बुरहानभाई शेख यांनी ईद निमित्त शिरखुर्माचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आज तसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचं काम चालू आहे। परंतु ज्यावेळेस निमंत्रण पत्रिका माझ्या हातात पडली आणि ही पूर्ण निमंत्रण पत्रिका वाचल्यानंतर मला त्याच्यात अनोखं असं काहीतरी वेगळं दिसलं। जसं संपूर्ण जे काही जाती त्याच्यातले जे धर्मगुरू असतात, जसं बौद्ध धर्माचे भिक्षू असतात, त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाचे जे मौलाना असतात, त्याचप्रमाणे शीख समाजाचे धर्मगुरू असतात, शीख समाजाचे असे हिंदूचे जे काही असतात, असे संपूर्ण समाजाचे धर्मगुरूचे या ठिकाणी पत्रिकेमध्ये नाव टाकून सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी बुरहानभाईंच्या वतीने करण्यात आला। ते एक अनोखं दर्शन, आपल्याला एकतेचं दर्शन या ठिकाणी मला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। तर खरंच बुरहानभाई, तुमचं ही जी संकल्पना आहे ही खरंच प्रेरणादायी आहे आणि त्या संकल्प आम्हाला देखील काहीतरी शिकण्याची एक संधी मिळाली। म्हणून तुमच्या या ठिकाणी मी मनापासून सोयगी रफिक भाई शेख मित्रमंडळाच्या वतीने व माझ्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या मित्रमंडळाच्या वतीने आणि माझ्या स्वतः निकम कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो। असंच कार्य तुम्ही या पुढेही चालू ठेवावं असं मी तुम्हाला